नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अकोला जन आक्रोश मोर्चा। अकोला अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय अकोलापर्यंत संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या जन आक्रोश मोर्चात नागरिकांचा संताप पाहायला मिळाला। यावेळी या दोघांना न्याय मिळाला पाहिजे, तसेच संबंधित आरोपीवर कारवाई करण्यात यावी अशा मागण्या करणारे फलक घेऊन लोक रस्त्यावर उतरले होते। बीड जिल्ह्यातील महसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर परभणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला। या दोन्ही घटनांतील आरोपींना शिक्षा सुनावण्यात आलेली नाही। त्यामुळे सर्व धर्मीय, सर्व पक्षीय व सर्व सामाजिक धार्मिक संघटना यांनी आज 20 जानेवारी 2025 रोजी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी 3 वाजता सुरू झालेल्या या मोर्चात संतोष देशमुख यांची पत्नी व बंधू धनंजय देशमुख, मुलगी वैभवी आणि मुलगा विराज, तसेच मराठा योद्धा राजेश देशमुख, गजानन हरणे, राम मुळे, विनायक पवार, प्रशांत जानोरकर, अशोक पटोकार, रेणुकाताई गावंडे, राजश्री देशमुख, सुनीता ताथोड, आमदार नितीन देशमुख, मंगेश भाऊ काळे, गजानन भाऊ कांबळे, पिंटू वानखेडे, पंकज साबळे, प्रमोद धर्माळे, शौकत अली साहेब, डॉक्टर रामकृष्ण डोंगरे, शेख अन्सार, अक्षय राऊत, माजी मंत्री अजहर हुसेन, दिवाकर देशमुख, कृष्णकांत वक्तटे, माजी सैनिक विष्णू डोंगरे, आकाशदादा शिरसाट, डॉक्टर अशोक ओळंबे, पंकज साबळे, डॉक्टर धनंजय नालाट आदींसह विविध सामाजिक संस्था, संघटनेचे तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने अनेक मान्यवर सहभागी झाले होते। संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा यासह विविध मागण्यांसाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। त्याला जनतेचे प्रचंड प्रतिसाद दिला। जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी श्री अजित कुमार यांना निवेदन दिले। तसेच त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले। अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले व या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला। बीड जिल्ह्यामध्ये जे संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली, अशा पद्धतीनं हत्या फक्त राक्षस प्रवृत्तीचे लोकच करू शकतात। आणि हे राक्षस प्रवृत्तीचे लोक कोणाचे आहेत? स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की होय, वाल्मिकी कराड माझा मित्र आहे, जवळचा आहे। मग तुमच्या जवळचे लोक असे राक्षस प्रवृत्तीचं काम करतात। आज जर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे आज जर हयात असते तर निश्चितपणे त्यांनी अशा लोकांना लाथा मारून त्या जिल्ह्यातून हकालून दिलं असतं। परंतु धनंजय मुंडे स्वतः जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे साहेबांनी स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे। तेव्हा जनतेला काहीतरी वाटेल की यामध्ये चौकशी होऊ राहिली। जोपर्यंत धनंजय मुंडे याच्यामध्ये राजीनामा देत नाही तोपर्यंत का बरं त्यांच्या मित्राला ते सपोर्ट करत ते सांगू शकत नाही। कारण की त्यांनी स्वतः सांगितलं माझा मित्र आहे। कर्णाने सुद्धा त्याच्या मित्राला साथ दिलीच होती। कर्णाला माहीत होतं की आपण कौरवाच्याकडून लढाई लढतो, आपले कौरवाचं पाप करू राहिले। मग धनंजय मुंडेला माहीत नाही हे लोक पापी आहेत, मग का त्या पापीमध्ये तुम्ही सामील आहात? म्हणून धनंजय मुंडे साहेबांनी स्वतःला जर त्यांना जर काही थोडीशी लज्जा वाटत असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायलाच पाहिजे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।